हर हर महादेव. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यानं फुटेला घाम. याला कोण घाली ये सण. दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार. दरबार झाला गमगार. कोणी घेईना पुढाकार. साऱ्यातच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. अशा वाघिणीचा त्यो छावा. कणी मालक साठे चावा. डोक्यात गनिमी कावा. बेटीचा धाडला सांगावा. बेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामी आण्याला. आणि अशा शामी आण्या खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो, आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारे तो हसरी. रोखून नजर गहरी हजेजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदा विमान मानाला. कटारीचा वारकण केला. खरखर आवाज झाला. चिलखत व तरंगाला. खानाचा वाद फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये पिचवाड केला. वाघनखांचा मारा केला. तरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा पोतळा बाहेर आला जी. जय जिजाऊ जय शिवराय. शिवजयंतीबद्दल तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्या मंगलमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट. तो मंगलमय शुभदिन आला आज. दैवत झाल्या महाराष्ट्राचे अधिराजे यांच्या मनामनात अशा शिवरायांना वंदन करून करते मी माझ्या शिवविचारांना सुरुवात. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. जन्मापासून माता पित्याने शिवाजी महाराज यांच्या मनात देह निश्चित करून ठेवला होता. ते म्हणजे अन्याय अत्याचारी गाजलेल्या 2 गरीब जनतेला मुक्त करून महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे. म्हणूनच 1642 मध्ये म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी पुणे प्रांताची जहांगीरी सांभाळण्याची जबाबदारी शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना सोपवली. शिवबा जिजाऊंसोबत पुण्यात येत असताना शहाजीराजांनी त्यांना एक मुद्रा, भगवा ध्वज आणि काही प्रधानमंत्र्यांसोबत दिले होते. काय लिहिलं होतं त्या मुद्रेत? प्रतिपचंद्र रेखेव व विश्ववंदिता साहस न दिवस तैसा मुद्रा भद्राय राजते. The glory of Mudra Raja Sajid Sir Shivaji will ever increase like a crescent moon, and it will be the worshipped by the world, and it will shine only for the welfare of the people. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत
pride and inspiration for all of us as we remember the extraordinary life and legacy of this great leader. Shivaji Maharaj was not just a brave warrior, but also a just and wise ruler. He was known for his courage, intelligence, and determination. At times when foreign rulers dominated the lands of Maharashtra, he fought for Swaraj and established a kingdom based on justice, respect, and good governance. His administration was an example of fairness where people of all communities were treated with equality and dignity. Dear students, Shivaji Maharaj's life teaches us the importance of bravery, discipline, and patriotism. In today's world, we may not have to fight battles with swords, but we must fight against ignorance, injustice, and negativity with the knowledge, honesty, and perseverance.